श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक स्वागत आहे। तर आजचा व्हिडिओ आहे विशेष, म्हणजे कृष्ण कमळ फुलाचं काय महत्त्व आहे, कृष्ण कमळ फुलाचे रोप कसे, कधी व कुठे लावावे, आणि त्याचबरोबर कृष्ण कमळ फुलामुळे होणारे फायदे किंवा उपाय। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला कृष्ण कमळ काय आहे, त्याचं महत्त्व काय आहे हे नक्की कळणार आहे। हे एक अत्यंत पवित्र, दिव्य आणि दुर्लभ फूल मानलं जातं। याला अध्यात्म किंवा आयुर्वेद आणि संस्कृती याचं मेळ घातलेला आहे आणि विशेषतः श्रीकृष्णाशी संबंधित पूजेमध्ये कृष्ण कमळ फुलाचं फार महत्त्व आहे। भगवान श्रीकृष्णाशी जर म्हणलं तर कृष्ण कमळाचं खूप घनिष्ठ असं नातं आहे। या फुलाच्या रचनेत श्रीकृष्णाच्या आयुष्याशी संबंधित अनेक प्रतीकं आपल्याला दिसून येतील। त्यामध्ये 5 मुख्य पाकळ्या आणि 5 उपपाकळ्या असतात, ज्यांना दशावतारांचं प्रतीक मानलं जातं। मध्यभागी असलेल्या धाग्यांसारख्या रचनेला श्रीकृष्णाचं सुदर्शन चक्र, मोरपीस आणि मुरली यांचं प्रतिरूप मानलं जातं। त्यामुळे हे फूल श्रीकृष्णाला अर्पण करणं अत्यंत पुण्यदायी मानलं जातं। तर सर्वप्रथम श्रीकृष्ण कमळ याचं आध्यात्मिक महत्त्व आपण बघितलं, तर त्याचबरोबर कृष्ण कमळ लावण्यासाठी कधी आणि कुठे लावावं हे सांगते। तर कृष्ण कमळ हे याचं रोप लावण्यासाठी हे सर्वोत्तम काळ म्हणजे वसंत ऋतू, फेब्रुवारी मार्च मधला, किंवा पावसाळा जून जुलै महिन्यात देखील आपण लावू शकतो। बुधवार, गुरुवार, शुक्रवार, पौर्णिमा, एकादशी, प्रदोष या तिथीला आपण कृष्ण कमळाचं रोप लावणं हे शुभ मानलं जातं। भगवान विष्णू आणि कृष्ण यांना आवर्जून हे कृष्ण कमळ अर्पण केलं जातं। कृष्ण कमळ लावण्याचं योग्य ठिकाण कुठलं तर ते सांगते। कृष्ण कमळ सामान्यतः जलचर वनस्पती आहे। पाण्याच्या कुंडीत, टबमध्ये किंवा छोटंसं आपलं जलकुंड असेल जवळ, त्याच्यात आपण लावू शकतो। कृष्ण कमळ मातीत सुद्धा आपण लावू शकतो, ते चांगलं फुलतंही। आणि वास्तुशास्त्रानुसार जर म्हणायला गेलं तर उत्तर पूर्व दिशा म्हणजे ईशान्य कोपरा हा शुभ मानला जातो। ही दिशा सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानले जाते। तर बागेत लावताना त्याच्यावर सूर्यप्रकाश चांगल्या प्रकारे पडेल असं आपल्याला ठिकाण त्याचं शोधायचं आहे। आणि कमळाला स्थिर आणि स्वच्छ पाणी लागतं। नैसर्गिक खतं त्याला आपण टाकू शकतो। कमळ हे शुद्धता, सकारात्मक ऊर्जा वाढवत असतं। कृष्ण कमळाचं दर्शन केल्याने, ध्यान केल्याने एकाग्रता वाढते। प्रेमाने, भक्तीने पानं, फुलं अर्पण केले तर आपल्यावर श्रीकृष्णांची कृपादृष्टी होते। कृष्ण कमळ हे घरात ईशान्य कोपऱ्यात लावल्याने त्या दिशेचे दोष दूर होत असतात। कृष्ण कमळ धनसंपत्ती, सौभाग्य व सौंदर्याची प्राप्ती करून देण्यास फार मदत करतं। कृष्ण मंत्राचा जप आपण जर कृष्ण कमळासमोर बसून केला तर तो कुठला तर ते सांगते। ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्राणता क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। दररोज कृष्ण कमळासमोर बसून 108 वेळेस या मंत्राचा जप करावा। जीवनातील संकट, दुःख, क्लेश नष्ट होतात। हा मंत्र भगवान श्रीकृष्णांची भक्ती वाढवणारा हा मंत्र आहे। दर गुरुवारी किंवा एकादशीला कृष्ण कमळ हे श्रीकृष्णांना किंवा भगवान विष्णूंना अर्पण करायचं असतं, त्यांची कृपा प्राप्त करण्यासाठी आणि आपल्या आयुष्यातील अडचणी दूर करण्यासाठी हा एक उत्तम उपाय आहे। कृष्ण कमळाचे फूल पाण्यात ठेवून आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप जर केला तर जप करायचा आणि हे फूल मंदिरात अर्पण करायचं। आकस्मिक संकट असेल ते दूर होतं। आपल्या जीवनात वाद, क्लेश कमी करण्यासाठी श्रीकृष्णाला कृष्ण कमळ अर्पण करून प्रार्थना करायची की हे गोविंदा, हे कृष्णा, आमच्या घरातील वाद, राग आणि असमज दूर कर। हे फूल आपण तुळशी समोर ठेवून रोज एक दीप लावल्यास घरात शांतता आणि सकारात्मकता येत असते। आणि सौभाग्यवृद्धीसाठी शुक्ल पक्षाच्या शुक्रवारी कृष्ण कमळ फुलाचं पूजन करून देवी लक्ष्मी व श्रीकृष्ण यांची पूजा केल्यास स्त्रियांच्या सौभाग्य तारा हा बळकट होतो। पती पत्नीमधील प्रेम वाढतं। ग्रह क्लेश टाळण्यासाठी घरात दर गुरुवारी कृष्ण कमळ फूल श्रीकृष्णांच्या चरणी किंवा आपल्या बाळकृष्णांच्या चरणी अर्पण करू शकता। त्याच दिवशी घरातील प्रत्येकाने ओम श्रीकृष्णाय नमः हा जप 11 वेळा करावा। यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि नकारात्मकता निघून जाते।
नकारात्मक स्वप्नांपासून देखील बचाव करण्यासाठी कृष्ण कमळाचे कोरडे फूल उशीखाली ठेवून झोपल्यास वाईट स्वप्ने येत नाहीत आणि कृष्ण कमळावर नकारात्मक ऊर्जा टिकत नाही. त्यामुळे वास्तूमध्ये आपण हे कृष्ण कमळाचं रोप आणून नक्की लावावं, म्हणजे आपल्या घरातील नकारात्मकता ही दूर होणार आहे. कृष्ण कमळ हे एक केवळ फूल नाही, तर हे श्रीकृष्णाच्या दिव्य स्वरूपाचं प्रतीक आहे. हे ते अर्पण केल्यानं प्रेम, सौभाग्य, शांती आणि समृद्धी ही प्राप्त होत असते. आणि ज्या ठिकाणी आहे कृष्ण कमळ तिथे होते कृष्ण कृपा. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी मी रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.